इंधन दरवाढी विरोधात वंचितचा बैलगाडी मोर्चा. बैलगाडी, गाढव, घोडे आणि सायकलने वेधले लक्ष. महाराष्ट्र, अकोला. रिपोर्टर गणेश वाडेकर, चाणक्य न्यूज चॅनेल, इंडिया. पेट्रोल डिझेल नागरिकांवरील आर्थिक भार वाढवत आहेत. केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांमुळे सर्वसामान्य तसेच घरगुती गॅस सिलेंडरच्या असून पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल सतत वाढणाऱ्या किमती, वाढती अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक महागाई आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीमुळे नागरिकांचे वस्तूंच्या टंचाई विरोधात जगणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं 25 मे रोजी अकोल्यात मोदी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्र राज्य सरकार विरुद्ध मोर्चा काढण्यात आला. या भव्य बैलगाडी मोर्चामध्ये सायकल, गाढव, घोडे, घोडागाडी, बैलगाडी मोठ्या संख्येत सरकारला महागाई नियंत्रणात आणण्यात अपयश आले. याचा निषेध करत वंचित बहुजन आघाडी पक्ष कार्यालय ते जिल्हाधिकारी कार्यालय भव्य मोर्चा काढण्यात आला. अकोल्यातील 45 डिग्री उन्हात वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं इंधन दरवाढ आणि महागाई विरोधात आज 25 मे रोजी अकोला येथे भव्य बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. या आंदोलनात बैलगाड्या, गाढवे, सायकली, घोडे यांचा वापर करून केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात निषेध व्यक्त करण्यात आला.